ठरलं तर मग आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की तन्वी आजारपणाचं नाटक करून जेलमधनं हॉस्पिटलमध्ये आलेली आहे आणि तिथे अर्जुन सायली येतात आणि अर्जुनला समजत नाही की आपण तन्वीला भेटणार नव्हतो तरीही तिथे का आलो आहोत। तेवढ्यातच एक नर्स एनर्जी ड्रिंक असं सांगून डॉक्टरांनी दिलेला आहे असं सांगून तन्वीला काहीतरी पाजते आणि त्याच वेळी अर्जुन सायली तिथे येतात। त्या दोघांना बघून तिला समजत नाही की त्या नर्सने जे दिलं होतं ते काय होतं आणि तिला असं वाटतं की त्यांनी तिला विष पाजलं आहे आणि ती गयावया करायला लागते की तुम्ही मला का विष पाजलत आणि मला मरायचं नाही आहे आणि मी जेलमध्ये माझी शिक्षा भोगत असतानाही तुम्ही हे सगळं माझ्यासोबत का करत आहात। तिथे डॉक्टर येऊन जातात तेव्हा ती विचारते की तुम्ही मला काही औषध दिलत का, त्यावर डॉक्टर नाही म्हणून सांगतात। त्यावरती तन्वीला खात्री होते की त्यांनी हिला विषच पाजला आहे आणि ती म्हणते की मी अश्विन माझा नवरा डॉक्टर आहे त्यांना सांगेन। पण जी सायली आहे ती तिला म्हणते की तुलाही समजलं पाहिजे की आपण मरत असोत आणि खोटं काहीतरी आपल्यासोबत केल्यानंतर काय होतं। आणि त्यानंतर डॉक्टर आणि ते एकमेकांना सांगतात की हे फक्त एनर्जी ड्रिंक होतं आणि विष नव्हतं। त्यानंतर जी तन्वी आहे ती त्यांना विचारते की तुम्ही असं का केलं। यावरती सायली सांगते की आम्हाला समजलं आहे की तू म्हणजे तुझ्या आईला खोटे औषधं देत होतीस ज्यामुळे त्या ठीक होण्यापेक्षा जास्त आणखीन आजारी पडतील। पण ती तिचं नाटक चालूच ठेवते आणि म्हणते की मी कुठल्याही खोट्या गोळ्या देत नव्हते। त्यावर अर्जुन म्हणतो तुला माहिती होतं ना, मी म्हटलं होतं की ही कधीच आपला गुन्हा जे आहे ॲक्सेप्ट करणार नाही, ती कधीच बदलणार नाही, ती हमेशा अशीच गुन्हेगार प्रवृत्तीचीच राहणार। यावर सायली तिला धमकी देऊन जाते की यानंतर माझ्या आईला जर तू काही केलंस तर बघ। यावर अर्जुनही तिला धमकी देतो की जर प्रतिमा आत्याला काही झालं तर मी मेक शुअर करेल की तू जेलमधनं कधीच आयुष्यभर बाहेर येणार नाहीस, असं म्हणून ते तिथून निघून जातात। अर्जुन सायली जेव्हा बाहेर येतात तेव्हा अर्जुन म्हणतो की तुझं हे रूप पाहायला मला खूप आवडतं आणि सायली म्हणते की जेव्हा माझ्या परिवाराला कोणी त्रास द्यायचा प्रयत्न करेल तर हेच रूप सगळ्यांना पाहायला भेटेल। इकडे सुमनला समजत नाही की नागराज जो आहे तो महिपत सोबत नेमकं काय करत आहे आणि समजत नाही की तिने कोणाशी बोलावं या संबंधात। इकडे प्रतिमाला जी आहे ते सगळे समजवत असतात की तन्वीने जे केलं ते विसरून जा, कारण ती जे वागलेली आहे ते खूपच भयावह आहे आणि यावरती रविराज आणि प्रतिमाने शांत राहायला हवं। इकडे प्रतिमाला सुमनचा फोन येतो आणि ती सांगायचा प्रयत्न करत असते नागराजबद्दल, पण काहीतरी विचार करून ती त्याबद्दल सांगत नाही आणि म्हणते की मी फक्त अशीच विचारपूस करायला फोन केला होता आणि काहीही महत्त्वाचं नाही आहे। इकडे अर्जुन सायली आणि कुसुम जे आहेत ते त्यांच्या बाबांना भेटायला येतात जे कोमामध्ये आहेत आणि डॉक्टर सांगतात की तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजेत कारण त्यांना आता सगळं समजत आहे। यावर सगळेच त्यांच्याशी जे आश्रम आहे त्यामधल्या गमती जमती बोलायला लागतात। कुसुम अर्जुनला घेऊन बाजूला येते आणि विचारते की तुला सायलीच्या आईबाबांबद्दल काही समजलं का। तो सांगतो की सायलीला त्याबद्दल बोलायला गेल्यानंतर तिला चक्कर येत आहे। त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की तिच्या आईवडिलांची जी आहे ती आश्रमामध्ये इन्फॉर्मेशन भेटू शकते, तर आपण आश्रमामध्ये याबद्दलची माहिती काढायला हवी आणि त्यावरनंच आपल्याला काहीतरी पुरावा भेटेल। बघूया पुढच्या भागात काय होईल। धन्यवाद।